बायोपिक करताना त्या माणसाची समाजामध्ये किंवा लोकांमध्ये जी प्रतिमा आहे, त्यांचं जे इमॅजिनेशन आहे ते एक झालं. त्यानंतर एक कलाकार म्हणून तुम्ही जसं त्यांना परसीव्ह करता, तुम्ही त्यांच्यातलं माणूस पण जास्त काढता किंवा कला जास्त काढता किंवा एक समाजवाद जास्त काढता, काय काढता तो ॲस्पेक्ट, आणि हे सगळं एका चित्रपटाच्या भाषेमध्ये रिक्रिएट करणं, ह्याच्यातला बॅलन्स एक एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही कसा हँडल करता? नाही, तू विचारलंस त्यातला निम्मा भाग तर लेखकाकडे जातो, की तो कागदावर कसं उतरवतोय, ती व्यक्तिरेखा कशी उतरवतोय, त्याच्या आयुष्यात घडलेले सीन नाट्यपूर्ण पद्धतीने तो कागदावर कसे मांडतोय. त्यामुळे मला कायम असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात लेखक हा सर्वोच्च स्थानी आहे, कारण त्याला शून्यातून निर्माण करायचं आहे. ॲक्टर आणि डिरेक्टरचं काम लेखका इतकं अवघड नाही, कारण लेखकाने त्याला दिलंय काय करायचंय ते. ॲक्टर ते वाचून ते परफॉर्म करणार आहे, डिरेक्टर ते वाचून इमॅजिन करायला लागणार आहे की हा सीन मला कसा करायचा. सो माझ्या लेखक हा सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे तू म्हणालीस त्यातला अर्धा भाग लेखकाच्या बाबतीत येतो, की आता फॉर एक्झाम्पल निळू फुलेंचा बायोपिक आहे, तर किरण यज्ञोपवीतनी हा चित्रपट लिहिला आहे. सो किरण गेले 1.5-2 वर्ष त्याचा रिसर्च करतोय. अनेक लोकांच्या मुलाखती आहेत आमच्याकडे, म्हणजे अगदी त्यांच्या मुलीपासून जब्बार पटेलांपर्यंत अनेक लोकांच्या मुलाखती आहेत की त्यांना काय अनुभव आले, मग त्यांना आलेले अनुभव कुठे प्रिंट स्वरूपात आहेत का, कुणी पुस्तकात लिहिलेत का, कुणी कुठल्या लेखात लिहिलेत का, कुणी दुसऱ्याच्या मुलाखतीत सेम किस्सा सांगितलाय का, याची पडताळणी होते. मग त्याची सत्यता लक्षात येते. आता जे मुलींनीच सांगितलंय ते तर खरं असणारच ना, पण जे कुटुंबातले नाही आहेत आणि निळूभाऊंबद्दल काहीतरी सांगतायत, त्याचा खरेपणा तपासून पाहणं फार गरजेचं असतं, जे लेखकाला करायला लागतं. मग त्याच्याकडे त्याचे प्रूफ आल्यानंतर ते कन्फर्म होतं की हां, ह्यांनी पण हेच सांगितलं, ह्यांनी पण हेच सांगितलं, ह्यांनी पण हेच सांगितलं, 4 माणसं सेम गोष्ट सांगतायत म्हणजे खरी आहे. मग हा सीन घेऊया, मग त्याला नाट्यरूप कसं द्यायचं, त्याच्याबरोबर असलेली समजा त्या किस्स्यात 10 जण असतील तर 10 जण सीनमध्ये त्या येऊ नाही शकत, मग त्या मागच्या 9 जणांचं 2 जणांवर कसं शिफ्ट करायचं, हे सगळे निर्णय आहेत. हे लेखक घेतो, दिग्दर्शकाची चर्चा करून घेतो, कित्येकदा स्वतः घेतो, मग त्याच्यावर दिग्दर्शकाबरोबर चर्चा होते. किंवा आता माझ्याकडे जवळपास निळू फुलेंच्या स्क्रिप्टचा 6वा-7वा ड्राफ्ट आहे. इतके ड्राफ्ट झाले की हा पहिला ड्राफ्ट खूपच मोठा आहे, दुसरा कापला तो एकदमच छोटा झाला, मग परत एक ड्राफ्ट झाला, त्याच्यामध्ये काही अनावश्यक गोष्टी होत्या. मग हे गाणं आत्ता आपल्याला करून चालणार नाही, आत्ता हे गाणं करूया ज्याच्यावर जे लोकांना आजच्या पिढीला पण ते गाणं माहिती आहे, मग ते वापरूया, जो त्यांना ती रिकॉल व्हॅल्यू त्यांना कळेल. किंवा निळूभाऊंच्या आयुष्यात एक मी आत्ता सांगू शकत नाही, पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग बर्लिनमध्ये घडला आहे. मग बर्लिनमध्ये जाऊन शूटिंग करायचं आहे का इथेच बर्लिन क्रिएट करायचं आहे? जर का जाऊन शूटिंग करायचं असेल तर त्याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत, मग या सगळ्यांना बर्लिनला घेऊन जाणं निर्मात्याला परवडणार आहे का या सगळ्यांना घेऊन इथेच VFXने बर्लिन क्रिएट करायचं आहे? अशा असंख्य गोष्टी असतात की मग त्यांचा त्यावेळेचा राजकीय प्रवास काय होता, सामाजिक प्रवास काय होता, तो प्रवास मांडताना त्याच पक्षाची आजची गणितं बदलली आहेत का? म्हणजे आपण हा समाजवादी पार्टीचा समजा सीन दाखवला निळूभाऊंच्या आयुष्यातला, किंवा राष्ट्रसेवा दलाचा सीन दाखवला, तर तो आजच्या लोकांना तर खटकणार नाही ना, किंवा खटकला तर त्यावरचं तुमच्याकडे उत्तर काय आहे? अशा अनेक गोष्टींचा विचार बायोपिक करताना करायला लागतो. पण तीच तर मजा आहे, तीच तर गंमत आहे. म्हणजे खूप उत्तरं आपला अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे, लोक जे प्रश्न विचारतील ते त्यांच्यावरती आहे.